हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि माझे नवीन सुरुवात म्हणजे तुमचा पण हात आहे, तर मी पण हेच बोलणार की आज माझे नवीन सुरुवातमध्ये साथ द्या आणि मनापूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हेच बोलणार आहे की मी माझा सुरत आणि हे सगळं कशाला काळा झाला आहे, तर मी तुम्हाला सगळं खरं सांगू. मी थोडे दिवस गाडी शिकायला गेली, ते पूर्ण झाला माझा, सगळं झालं. आणि एक दिवस मी झोमॅटो ड्युटीला गेली होती, त्याच्यामुळे बाहेर तुम्ही पडले तर नक्की काळेच होणार आहे. म्हणजे ऊन आणि सगळं ते डस्ट वगैरे सगळं दिसतातच. मी अशी आहे नाही, पण झाली आहे मी का म्हणजे माझी मजबुरी आहे. तर मी तुम्हाला काल दाखवलीच मी काय आणले, काय सुरुवात करते. तर मी आज अजून एक प्रोडक्ट आणले माझ्या घरात का म्हणजे माझे बजेटमध्ये मी आणले, पण ते बजेटमध्ये मला लय भारी लॉस झाला. का म्हणजे मी जेवढं त्याला बघितली होती तर मला वाटलं तसं येईल, पण तसं आला नाही ते प्रोडक्ट. आणि म्हणजे OLXवरून घेतली होती मी. मला वाटलं की जेसेसाठी मागवली होती तेच मला बरोबर भेटला नाही, तर त्यांनी मला लय फसवला. पण बोलतात ना, जीवनात जर फसलं नाही तर काय पुढे कसं हे होणार आहे, तसं झालं आहे माझं पण. मला वाटलं नव्हता की असं होईल माझी संगती. तर माझी पाठी तुम्ही बघू शकतात. हे मिरर मागवली होती मी, तुम्हाला दिसते. म्हणजे हे मी कशाला मागवली होती, म्हणून मला सामान ठेवायला बरं पडेल. का म्हणजे आता सगळं फर्निचर वगैरे सगळं करायची एवढं काही बजेट नाही आहे माझ्याकडे. तर मी हे OLXमध्ये बघितले होते, कोण विकत होता. तर मी तुम्हाला खरं सांगू, जे मला उपयोगला येणार होता त्याच्यामध्ये ना असं तुम्हाला डॉट दिसत असेल. तुम्हाला लाईट चालू करून दाखवते. हे बघा, तुम्हाला डॉट दिसते ना हे मिररमध्ये. हे बघा, हे डॉट म्हणजे ते आतमधूनच कसं तरी ते मिररचा हे निघालाय, हे बघू शकतात. म्हणजे कोण क्लायंट आला ना माझ्याकडे, तर मला फर्स्ट टाइमच असं झालं माझी संगती. मला माहिती नव्हतं असं होईल माझी संगती, म्हणून मला वाटलं की म्हणजे एखादीवर आपण भरोसा करणार तर तो भरोसाचा माणूस म्हणजे भरोसेवर सगळं प्रोडक्ट चांगला देईल. तर मी गेली नाही का म्हणजे माझे लहान मुलं आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे मी ना गेली नाही, पण मला त्यांनी लय मोठा फसवला. हे बघा, आणि मी रिटर्न पण करू शकत नाही. आता माझाच खर्च होणार, जर रिटर्न केले तर माझाच पूर्ण पैसे जाईल. मला ह्याच्यात फटका 2500चा भेटला. का म्हणजे मला हे पलाई मजबूत आहे, हे जे आहे ना हे मजबूत आहे. फक्त हे जे मिरर आहे ना, हे मिररचाच थोडा. आणि आता हा मिरर आता हे किती इंचचा आहे मला पण माहिती नाही. आता हे नवीन घालायला गेली ना तर अजून 2000चा फटका आहे मला. तर मी असं काय करणार आता, जेव्हा माझा पूर्ण क्लायंट वगैरे सगळं व्यवस्थित होईल तेव्हाच मी याला लावून घेणार आहे, आता नाही लावणार. हे पलाई चांगली आहे. हे बघा, हे ना हे मजबूत आहे. त्याच्यामुळे मी मला वाटलं की चांगला असेल, तर मी हे मागवली. आणि खाली पण प्लेस आहे ह्याला ठेवायला, त्याच्यामुळे मी ह्याला मागवले. मला माहिती नव्हता असं फ्रॉड करणार माझी संगती, असं झालंय. तर माझा एकच वस्तू बोलायचे, जर तुम्ही काहीतरी वस्तू घेत असेल ना तर बघून घ्या, असं फ्रॉड होऊ नका. का म्हणजे माझा चेअर चांगला आला म्हणून मी काय बोलले की चला भरोसेचे लोक कशाला खोटं बोलणार, म्हणजे चांगलाच देणार ना. एखादी वस्तू विकत असेल, त्यांना नाही पाहिजे असेल तर ते विकत असेल शायद, मी असं वाटलं. तर मला नाही, मला त्यांनी फसवला. मी आता त्याला बोलली तरी बोलतात ना निर्लज्ज सारखा असतात माणूस एक तर तसलेच आहे वाटतं मला, असं वाटतं. तर राहू द्या, असू द्या. आता ह्याच्यामध्ये मी थोडे दिवस चालवणार आहे. माझ्याकडे एवढं बजेट नाही, जेवढं बजेटमध्ये तेवढंच चालवणार आहे. आणि आता प्रोडक्ट वगैरे सगळं आणायचं मला, स्टीम वगैरे सगळं आणायचे. त्याच्यासाठी पण मला बघायला लागणार. म्हणजे एकासाठी मी एवढं पैसे घालणार तर मला असं वाटते की नाही होणार.
का म्हणजे आता असं तर हे बघा, असं तर माणूस चांगलाच दिसतो, पण असं वाटते ना, ऑड फील सारखा लागते. एखादी वस्तू चांगला करायला चाललो तर चांगलाच व्हायला पाहिजे, पण ते बोलतात ना किस्मत मध्ये असला आहे तर काय करू शकतात, काहीच नाही करू शकत. तर मला असं वाटतं की ह्याला आता स्किप करूया, म्हणजे आता असंच राहू देऊया. आता बघू 3-4 महिन्यांनी काय होते काय नाही. तर ह्याला मी आता हात नाही लावणार आणि ह्याच्यामध्ये खर्च करणार नाही. जेवढं आहे तेवढ्यामध्ये छोटे मोठे मिरर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्येच क्लायंटला मॅनेज करणार आहे मी. आणि अजूनही प्रोडक्ट आणायचे तर ते पण मी तुम्हाला दाखवते कसं वाटलं तुम्हाला. आणि तुम्ही पण जर घेत असेल OLXवर कशावर पण प्रोडक्ट घेत असेल तर बघून घ्या, जावा आणि बघा. मी तर जाऊ शकली नाही, पोरं आहे म्हणून मला वाटलं चांगलाच देईल, पण असं केला त्यांनी. पण असो, देव बघतो सगळ्यांना. जर माझा खाल्ला तर तो कसं काय हे होणार आहे, निघते कुठून ना कुठून. तर चला, काही नाही, मी त्याला हे नाही करत. पण मला असं ते पहिला बोलायचं होतं मला की असं हाय मिरर तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला काय. मेन म्हणजे मी मिररसाठीच मी बोलले की चला मिरर आहे ना तर मॅनेज काम होऊन जाईल त्याच्यामुळे. पण मिररच खराब आला माझा त्याच्यामुळे. तर तुम्ही पण कधी घेत असेल ना तर नको घ्या आणि बघून घ्या. आणि हे स्पेस वगैरे चांगलं आहे, हे बघा, हे म्हणजे स्पेस चांगला आहे ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं ते लोकांनी यूज नाही केले, जास्त यूज केले असते तर माहिती पडतं माणसाला. आणि हे पण ड्रॉवर आहे खाली, हे 3 ड्रॉवर इथे आणि 3 ड्रॉवर इथे. आणि ह्या मिरर, हे बघा, हे डॉट दिसते ना मिररचा, ह्याच्यामध्येच थोडासा मला हे झालाय अनबॅलन्स सारखा झाला, बोलतात ना कसं तरी. तर तसं झालंय. त्यांनी मला सांगितलं नाही, पहिले सांगितलं असतं तर मी काहीतरी बोलले असते त्याला, नाही तर घेतलीच नसती. पण त्यांनी सांगितलं नाही. तरी पण दिसतंय वॅक्सिंग वगैरे करायला, ॲब्रो वगैरेला आहे, लहान छोटासा मिरर आहे, तर त्याच्यामध्येच मॅनेज करेल आता. तर हे असं दिसतंय, हे बघा, लांबून दाखवते तुम्हाला. छान आहे, दिसायला छान आहे, पण काय करू आता, मिररचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. तर काही नाही, बघेल नंतरला त्याला मी चेंज करते. पण आता हल्ली चेंज नाही करणार आहे. चला, हे तर काम झालं, तुम्हाला दाखवले. तुम्ही जर कोणाकडून मागवत असेल तर नको असं मागवू, बघून सगळं करून घ्या. माझ्यासारखं नको करा, का म्हणजे मी जाऊ नाही शकली, काम पोरं आहे म्हणून. तर तुम्ही पण असं नको करा. मला असं वाटते की एखादी वस्तू सांगायला पाहिजे म्हणून मी सांगितली. तर आता मी 12-1 वाजले तर मी कढी बनवले, हे बघू शकता, आणि भात बनवले इथे. आणि जेवायचे, पोरांना जेवत घालते. आज तर काय दुकान त्यांनी बोलला, जाणार होती प्रोडक्ट घ्यायला, पण तो बोलला की 2:30 वाजेपर्यंत मी बंद करतो दुकान. आज संडे आहे, तर मला असं वाटतं की मी उद्याच जाऊ. सगळं वस्तू घाईघाईमध्ये नको करू, करायचे तर थोडा दमाने आणि नीट करावा असं वाटतंय मला. तर त्याच्यामुळे मैंने बोले की चला उद्याच जाऊया, आज नको, उद्या बरं होईल. म्हणजे सामान पण पूर्ण येईल आणि पोरगा पण स्कूलला जायला, तर मला टाईम भेटणार तोपर्यंत. ह्याला पण तिथे थोडे टाईम सोडते आणि सगळं सामान घेऊन येऊ शकते मी असं. तर चला, कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि असं कोणासंगती होऊ नये का, म्हणजे जो गरीब माणूस जर बजेटमध्ये करत असेल तर त्याला फसवू नये, मला असं वाटतं. पण लोकांचा काय बोलतात ना, कलियुग आहे, काय पण करू शकतात, तसं झालंय माझी संगती पण. तर चला, देव हाय बघणारा. आपण जर खराब असलं तर काय, त्यांना खराब नाही सांगायचं, पण ते सांगायचं होतं मला की असं असं हाय बा मिरर, असं हाय करून. पण लोक आहे, कोणावर भरोसा नाही करू शकत. का म्हणजे मला चेअर चांगला आला ना तर मला असं वाटलं की चला हे पण चांगलाच येईल, सेकंड हँड तर सेकंड हँड, तर चला चालेल. तर ते तसं आलं माझा. तर मी एकच वस्तू बोलणार आहे, कोणावर विश्वास करू नका. आणि कोण पण आपल्याला सोडून देईल असं सांगू नका. का म्हणजे कोण पण 1 रुपया आपल्याकडे सोडत नाही. मी अनुभव करून बघते आता, सगळं अनुभव होते माझ्याकडे. जवळचा असू या कोणीही असू, ते सोडत नाही. लय आहे
लई हे असतात, तर मला असं वाटतं की आपलं मजबूत राहावं आणि नीट बस, बाकी काही नाही. आणि करावं, देवावर विश्वास सोडा, देवावर सोडून द्या सगळं आणि बाकी आपलं काम करत राहावा बस. देव आहे. चला, सबस्क्राईब नाही केले असेल सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या मिररबद्दल तुम्ही काय बोलणार आहे मला ते पण सांगा. मला तर काय सुचत नाही आता काय करू ह्याच्या. मी काय नाही करणार, असंच ठेवणार आहे त्याला. मी पण OLXमध्ये विकून टाकणार अजून 4-5 महिन्यांनी. जर माझ्याकडे बजेट राहील चांगला तर मी ह्याला देऊन टाकणार आहे आणि दुसरा मिरर बनवून घेणार. मी फर्निचरच चांगला बनवून घेणार. तर आता सध्यापुरती तर हेच चालवणार आहे. तर चला, बरं वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा. चला बाय.